अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते। आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे। मात्र अजूनही अतिवृष्टी बाधितांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जालन्यातील वडीगोद्री येथे राज्य सरकारने मदतीसंदर्भात काढलेल्या GRची होळी करत काळी दिवाळी साजरी केली आहे। तसेच राज्य सरकारचा निषेध नोंदवत सरकारने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तातडीने मदत न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे। दादा मला सांगा की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ, मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपया पण आलेला नाही। ते लबाडाचं आमंत्रण ज्यावर्षी खरं नाही म्हणतात खरंच आहे। शासनाने दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, प्रॅक्टिकली काहीच नाही। याच्याशी पंचनामे करा, अमकं करा, तमकं करा, यांना काय करायचं। आज शेतकरी मेटाकुटी राहिला। आज हे शेतकरी दिवाळी नाही पैसे नाही दिले, आतापर्यंत दिलेच नाही। आता इथून पुढे आम्ही रुमण्याच्या भाषेत त्याला बोलणार आहे, रुमणे घेऊन त्यांच्या मागं लागणार आहे। आता यांना मागायचं नाही, काय नाही। आता शेवटचा आमचा प्रयत्न होता, त्यामुळे आम्ही शासनाकडून निश्चित केला आहे। आज त्यामुळे GRची होळी केली आम्ही शासनाने। काय नाव तुमचं? पांडुरंग दादासाहेब गावडे। जालना जिल्ह्याला शासनाने मदतीपासून वंचित ठेवलेला आहे। काल 1356 कोटी रुपयाच्या मदतीचा GR या मराठवाडा विभागासाठी निघाला आणि यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश नाही। जालना जिल्ह्याचा समावेश नसल्या कारणाने शेतकऱ्यांची दिवाळी आता काळी होणार आहे। त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या शासन निर्णयाची होळी केलेली आहे। 2 दिवसापूर्वी शासनाने परत एक दुसरा GR काढला होता। त्या 480 कोटी रुपयाच्या GR मध्ये जिल्ह्यातील फक्त 1827 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी 82 लाख रुपयाची मदत दिलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा हा प्रकार आहे। फक्त त्या 1800 लोकांना मदत द्यायची आणि गांगावा पेटवायचा, आम्ही सगळ्यांना मदत दिली, हा सरकारचा डाव आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या दोन्ही शासन निर्णयाची होळी केली। नाव सांगा? सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना। कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे। या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे। हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी। इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली। AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी। आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी।